नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघणार आहोत कुठलाही ब्रेड न वापरता पौष्टिक असे सँडविच। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। आता इथे मी सँडविचसाठी आपल्याला जे सारण तयार करायचं आहे त्यासाठी कांदा, हिरवी मिरची आणि लसूण असं बारीक करण्यासाठी घेतलेलं आहे हँड मिक्सरमध्ये। हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। आपण सारण बटाट्याच्या भाजीचं करणार आहोत, त्यामुळे बटाट्याची भाजी आपण करणार आहोत। इथे मी व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे हे कांदा, हिरवी मिरची आणि लसूण। जर तुम्ही बटाट्याच्या भाजीमध्ये लाल मिरची वापरणार असेल तर हिरवी मिरची इथे स्किप करायची आहे। इथे काही उकडलेले बटाटे मी घेतलेले आहेत, ते व्यवस्थित स्मॅश करून घेणार आहे मी। अशा प्रकारे स्मॅश करून झाल्यानंतर कढईमध्ये मी थोडंसं तेल तापायला ठेवलेलं आहे। आपल्याला ही जी बटाट्याची भाजी आहे त्याचं सारण करायचं आहे सँडविचसाठी। आता इथे जिरे मोहरीची फोडणी देणार आहे मी तेलामध्ये, आणि मग त्यामध्ये नंतर जे आपण कांदा, हिरवी मिरची, लसूण असं बारीक करून घेतलेलं होतं ते यामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहे। हे सँडविच अतिशय पौष्टिक असतात। यामध्ये आपण ब्रेडचा वापर करत नाही आणि इतर कुठल्याही सॉसचा वगैरे सुद्धा वापर करत नाही, त्यामुळे हे सँडविच तुम्ही पेशंटसाठी सुद्धा देऊ शकता। आता कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मग जे बटाटा आपण स्मॅश केलेला होता तो यामध्ये मिक्स करायचा आहे। बटाटा स्मॅश करून घेतल्यानंतर आपल्याला ते जे आपण म्हणजे त्याच्यामध्ये सारण तयार करतो ते व्यवस्थित त्याला आपल्याला पसरवायला मदत होते, म्हणून असं बटाटा स्मॅश करायचा आहे। त्यामुळे मी बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या नाही आहे। आता इथे थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित आपल्याला बटाट्याच्या भाजीचं सारण रेडी केलेलं आहे सँडविचसाठी। इथे बघू शकता तुम्ही किती छान दिसते ती बटाट्याची भाजी, आणि चवही अशा प्रकारे छान लागते हिरवी मिरची टाकलेली असेल तर। लहान मुलं आणि जर आजारी पेशंटला तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही थोडंसं कमी तिखट ठेवू शकता। आता इथे मी त्याच कढईमध्ये भाजी काढून घेतल्यानंतर थोडंसं पाणी ठेवलेलं आहे उकळायला, आणि असं 1 वाटी रवा असं शिजवून घेणार आहे। या रव्यामध्ये आपल्याला फक्त मीठ आणि कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे, दुसरं काही करायचं नाही आहे, फक्त तो रवा आपल्याला त्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। इथे मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, आणि मग तो रवा जेव्हा पाण्याला उकळी येते तेव्हा तो रवा त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स केलेला आहे। हे ब्रेडचे सँडविच नेहमी करण्यापेक्षा असे सँडविच जर केले तर मुलांना बऱ्याचदा सांजा खाण्याचा कंटाळा येतो आणि भाजी खाण्याचा कंटाळा करतात मुलं। अशा प्रकारे सँडविच करून दिले तर त्यांना सँडविचच्या आकारामुळे सुद्धा आणि चवीमुळे सुद्धा ही सँडविच चवीलाही छान होतात, त्यामुळे ते आनंदाने खातात। इथे जवळजवळ मी 5-7 मिनटं असं झाकण ठेवून वाफवलं होता, आणि मग आपलं रव्याचं रेडी होतं, आणि ते आपल्याला नंतर सँडविचसाठी लागणार आहे। हे आता कढईतून आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथे मी ताटाला तेल लावून घेतलेलं आहे, आणि व्यवस्थित नंतर मग सगळ्या ताटाला तेल लावल्यानंतर रव्याचा जो थोडासा भाग आहे शिजलेला तो आपल्याला यावर पोळीसारखा थापायचा आहे। थोडंसं जाडसर थापायचं आहे। गरम असल्यामुळे मी हाताना चटके लागत होते, तर मी असं स्मॅशरनी त्याची असं थर तयार करून घेतला एक, आणि जे बटाट्याच्या भाजीचं आपण सारण तयार केलं होतं ते यावर आपल्याला व्यवस्थित पसरवायचं आहे। त्याच आकारात थोडंसं कमी प्रमाणात पसरवायचं आहे, आणि नंतर मग त्यावर पुन्हा त्या रव्याच्या जे शिजवलं होतं त्याचा एक आपल्याला थर द्यायचा आहे। अशा प्रकारे मी हाताने थोडंसं हाताला पाणी लावून पहिलं थोडंसं पसरवलं, आणि नंतर स्मॅशरच्या साहाय्याने पुन्हा व्यवस्थित सगळ्या बाजूने अशी पूर्ण एक पोळीच्या आकारासारखं करून घेतलं, आणि जसं आपण सँडविच कट करतो तशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तुम्ही तुम्हाला हवा तो आकारात कट करून घेऊ शकता। इथं मी सुरीच्या साहाय्याने अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे। हे सँडविच अतिशय छान होतात चवीला, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते। इथे आपले सँडविच रेडी आहेत ब्रेडचा वापर न करता। चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये। थँक्यू।